स्पर्धा आपण पाहतो त्यासाठी रेग्युलर संघ असेल, 40+ संघ असेल आणि सोबतच या संपूर्ण आयोजनकर्त्यांचं खरं तर मोलाचं योगदान आहे आणि त्या जोरावरतीच एक भली मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई पहिल्या दिवसात 40+चा बेलवली संघ दाखल झाला. त्यानंतर रेग्युलरचे 2 संघ नारायण संघ आणि एकडपाडा. परंतु अगोदरच सूचना दिली होती की 40+ आणि रेग्युलर जेव्हा मेगा फिनाले होईल तेव्हा 40+ संघ गावातील 2 आयकॉन खेळाडू खेळू शकतो याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. म्हणजे अंतिम मॅच रंगतदार व्हावी या दृष्टिकोनातनं हा निर्णय आपण पाहतो आयोजनकर्त्यांचा. 4 षटकांची ही देखील मॅच असेल. रवी म्हात्रे आणि तुळशीराम म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर पहिलं षटक ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये देखील आपण कमलाकर भोईर यांना पाहिलं होतं हे षटक देखील त्यांच्या खांद्यावरती पाहायला मिळेल. रेग्युलर संघासाठी संघनायक ही भूमिका कित्येक वर्ष कमलाकर भोईर यांनी बजावली आणि आता 40+च्या माध्यमातून जरूर आपल्या गावाचं नाव तर निश्चित उंच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दमदार संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर जेव्हा जेव्हा 40+च्या माध्यमातून स्पर्धा भरवली जाते तेव्हा तेव्हा ह्या 2 संघांना दावेदार म्हणून मानलं जातं आणि असे हे 2 संघ आता आमने सामने. एका बाजूने देसाई संघ आणि त्यांच्या विरोधात वाकळण संघ. कमलाकर भोईर पहिलं षटक हाताळण्यासाठी रेल्वे एंड कडनं समोर आपण रविशेठ म्हात्रे यांना पाहतोय. पहिला चेंडू पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक राऊंड द विकेट. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. दुरून खेळायचं होतं बदल आलीत ते नव्हतानी याचाच कारण की पहिल्याच बॉलवरती बेट झालेत. मागच्या मॅच मध्ये फक्त 34 बनवल्या परंतु देसाई संघ म्हटलं तर देसाई संघाचा नेहमीच उजवा पक्ष गोलंदाजी राहिले आणि ह्यावेळेस त्यांनी ते पुन्हा सिद्ध केलं. रविदादा म्हात्रे यांनी जर षटकार ठोकला तर नितीनजी केनी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, आता ही सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. तर गोल्डन मॅन म्हणून त्यांची ख्याती तर आहे परंतु आज पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ते राहिलेत आणि इथनं जर षटकार ठोकला तर नितीनजी केनी यांच्याकडनं 1000 रुपये देखील असतील. समोरच्या दिशेला लॉब केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतो. सुपर जेल आणि या जेलनं मात्र खेळ संपलाय. तो रवी म्हात्रे यांचा धक्का पहिला 0वरती परतावं लागेल रवी म्हात्रे यांना. मागच्या मॅचचा मॅच विनर नितीन पाटीलला आपण पाहतोय. त्या ठिकाणी झेल त्याने कंप्लीट केला. अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश मुंडे मागच्या मॅचचा मॅच विनर ह्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झालाय. आता मात्र या जोडीला भागीदारी निर्माण करावी लागेल. रुपेश मुंडे आणि तुळशीराम म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर म्हणा हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. बिहाइंड द विकेट शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड करतील कोणत्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर काही गडबड ह्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. याचं कारण की आता महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. आता डावाला पुढे न्यावं लागेल सिंगल डबलनं. तो प्रयत्न इथे जरूर ह्या जोडीला करावा लागेल. बाईकच्या स्वरूपामध्ये सांघिक अकाउंट खुलं झालंय. एक ही आकड्यानं मात्र धावफलकावरती वाटचाल देसाई संघ करत असताना. राऊंड द विकेट ना पुढील चेंडू प्रहार करायचा होता. फटका फासलाय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. झेल काली आणि कमलाकर भोईर यांचा आणखी एक सुंदर झेल कॉटन बॉलच्या माध्यमातून मात्र हे यश दुसरं आणि परतावं लागेल ते तुळशीराम म्हात्रे यांना देखील. टँगडी जे 2 महत्वपूर्ण फलंदाज अगदी ओपनिंग जोडी
माघारी पाठवण्याचं काम कमलाकर भोईर यांचं आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज नेट क्रमांक 4 वर दिलीप पाटील. भरपूर वर्षाचा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी आहे ते दिलीपदादा पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारनामा करावा लागेल कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. जेव्हा जेव्हा संघ बॅकफूटवरती असतो ना, खरं तर संघाची ती स्थिती आपल्यासाठी ती संधी ओळखून मात्र ती संधी साधायला हवी खेळाडूनं. चांगला चेंडू लाऊड अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. थर्ड विकेट डाऊन. पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला पूर्णतः डॉमिनेट करत असताना कमलाकर भोईर यांना आपण पाहतो. तिसरा धक्का लागलाय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाली आहे. फक्त धावपळकावरती पाहायला मिळते ती एक आणि गडी बाद झालेत ते तब्बल यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. कर्नाटकमधील राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. तसेच रतनशेठ पाटील यांना देखील आपण पाहू शकाल धरण्याचे. त्यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटक देखील पूर्ण या ठिकाणी झालंय. आमचे नंदूजी गोंदली या ठिकाणी माहिती देतात की एका षटकाचा खेळ संपला आणि इकॉनॉमिकल स्पेल राहिला. फक्त 1 धाव आणि 3 विकेट. जादुई गोलंदाजी. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की गोल्डन जुगली षटक, तशाच पद्धतीचं काहीसं हे षटक राहिलं. पहिलं षटक पिवंत षटक होतं जिथे मुभा आपण पाहतो फलंदाजांना असते की जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अशा मोमेंटला लाजवाब गोलंदाजी झाली. 3 फलंदाज तब्बल माघारी परतलेत. दिलीप पाटील देखील बाद झाले. तर मैदानाच्या आतमध्ये गुरु म्हात्रे यांना आपण पाहतोय. रुपेश मुंडे आणि गुरु म्हात्रे ही जोडी. षटक क्रमांक 2 भोलेनाथ गायकर दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहिला. एका एंडनं सामने आपण पाहतोय कारण की वेळेची बचत व्हावी हा दृष्टिकोन जरूर असेल आमच्या आयोजनकर्त्यांचा. त्यांना देखील माहित आहे आज जास्त सामने कव्हर करायचे आहेत, आज वेळ दवडता कामा नये. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये भोलेनाथ गायकर यांना आपण पाहतोय. एकच धाव धपळकावरती. राईट मोर द विकेटचा हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन काहीसा फुल करण्याचा प्रयत्न, हाफ आर्म फुल ज्याला आपण म्हणू शकतो. दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही ही आता पाहणी करावी लागेल. पंच आता रेफर करतात तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. आज 3 ऑफिशियल पंच. एरवी जर आपण विचार केला तर 3 दिवस मागील कालखंड पाहिला जिथे 2 पंच आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत होते, परंतु आजचा अंतिम दिवस आहे आणि आज 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अरविंद म्हात्रे जरूर पाहतात की कशा पद्धतीने फलंदाजाने बॅट ग्राउंडिंग केले पॉपिंग क्रीजमध्ये, तो पोहोचलाय की नाही आहे. इथे धावा किती येतील त्याच्यावरती जरूर धावपळकावरील विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पलटला होता, डायरेक्ट हिट केलंय. हातातनं चेंडू ज्यावेळी निसटला, हाताचा स्पर्श झालाय की चेंडू यष्टांवरती आला ह्याची पाहणी देखील सध्या स्थितीला कंट्रोल रूममध्ये करण्यात येईल. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आला की दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल फलंदाजाला. फक्त एकच धाव इथे देखील जोडली जाईल संघाच्या खात्यात आणि या एकच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 2 आकड्यावरती. परंतु तब्बल 4 गडी बाद झालेत ते बॅटिंग करणाऱ्या टीम देसाईचे. डीजे आणि विरोधात वडवली असे 2 जवळचे संघ, परंतु मैदानाच्या आतमध्ये जरूर संघर्ष करताना पाहायला मिळतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु डॉट चेंडू कैलाश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अप्रतिम गोलंदाजी सातत्यानं डॉट बॉल पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेंथ लाईन अतिशय ॲक्युरेट आपण पाहतोय. अचूक टप्पा पकडलाय गोलंदाजांनी. इथे शॉर्टपिच चेंडू पंच केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती. एका हातानं बॉलला अडवलं. सचिन होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं की चेंडू आता सीमा पार जाईल, परंतु अंतिम मोमेंटला स्वतःचा बॅलन्स राखत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत.
दरम्यान सुधाकरजी पाटील आणि अंकुशजी पोरजी यांचं शुभ आगमन झालं. विनंती आहे मान्यवरांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीनं भरवली गेलेली ही स्पर्धा 4 दिवस क्रिकेटचा थरार या क्रीडांगणावरती आपण अनुभवत आहेत. गेली 3 दिवस अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. अतिशय दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळाले. आज देखील त्या पद्धतीची अपेक्षा बाळगली जाते, परंतु पहिल्या मॅचमध्ये एकतर्फीपणा पाहिला. दुसऱ्या मॅचमध्ये मॅच रंगली. अंतिम बॉलपर्यंत असं वाटलं होतं कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण झालं, परंतु तिथे विजय प्रस्थापित केला होता तो टीम देसाईनं. तोच देसाई संघ इन ॲक्शनमध्ये सध्या स्थितीला बॅटिंग करतोय, परंतु आता थोडासा बॅकफूटवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 6. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या धावा 1च आणि दुसऱ्या षटकात आल्या त्या 5. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय आणि गडी बाद झाले 4 आणि धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या फक्त 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये सचिन यांचा वापर झालाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं मात्र फटका चांगला होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 1च धाव प्राप्त होईल. सचिन पाटील यांना आपण पाहतोय. राईट मोर द विकेट. पुढील बॉल हातात देखील फटका चांगला आहे. गॅपमधनं पुढे जाईल का, परंतु मागे ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण चालू आहे नितीनचं कौतुक करावं लागेल. जणू काही भिंत बनून तो अगदी मिड विकेट लॉंग ऑन ह्या दरम्यान उभा असतो आणि त्याला पार करणं इतकं सोपं कार्य नाही. मागच्या मॅचमध्ये देखील ग्राउंड फिल्डिंग अतिशय चांगली आपण पाहिली ती अंशिका प्रभात 11 वाकळंची. कॅचिंगचा जर विचार केला तर 100% मी तरी म्हणेन ज्या पद्धतीनं त्यांनी झेल पकडलेत. एकही झेल ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळालं नाही. अशा पद्धतीनं मात्र त्यांची कामगिरी इथे धावचीची संधी आहे आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज झालेत बाद. आणखीन एक धक्का. निम्मा संघ आता मात्र डगआउटच्या दिशेनं परतला. 1 धाव तर संघाच्या खात्यात जोडली देखील जाईल. धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 9 षटक तिसरं प्रगतीपथावर आहे आणि 5 गडी गमावलेत. ही चिंतेची बाब टीम देसाईसाठी. आतमध्ये एका बाजून आता गुरु म्हात्रे सिंगलनं प्रयत्न करतायत. इथे फटका चांगला आहे. आता मात्र गॅप देखील असेल. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या दिशेनं निघाला होता, परंतु अंततः बॉलला अडवलंय. या अगोदर देखील वक्तव्य झालं की जणू काही भिंत बनून हा खेळाडू तिथे क्षेत्ररक्षण करतोय. या संघाचे 2 प्रमुख खेळाडू लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये हनुमान म्हात्रे असतील, सोबतच नितीन पाटील यांना पाहतोय. डीपमध्ये कव्हरला आपल्याला कमलाकर भुईर पाहायला मिळत आहेत. भोलनाथ गायकर असतील. अतिशय चांगला संघ आहे. या संघाची बांधणी ज्या पद्धतीनं झाली 40+ माध्यमात अतिशय चांगलं क्रिकेट. इथे फटका चांगला आहे. आता अगदी नटराज स्टाईलनं मात्र फिरून खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला अगदी लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या मधून बॉल निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पार. हा दमदार चौकार आलाय तो गुरु म्हात्रेंच्या बॅटमधनं. या 4च्या मदतीनं धावसंख्या वेगानं आता पुढे सरते जाऊन पोहोचली ती 15 याकडे वरती. षटक तिसरं या ठिकाणी आपण पाहतोय आणि षटकातील अजूनही 1 चेंडू शेष आहे. म्हणजे अजूनही काही बिघडलं नाही. 7 चेंडू या सत्रातील शिल्लक आहेत आणि या 7 बॉलमध्ये आणखीन जर मी म्हणेन 14-15 धावसंख्या बनवली, 30-35 जर धावसंख्या धावफलकावरती अंकित केली तर फाईट निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजी हा प्रमुख पक्ष आपण पाहतो टीम देसाईचा. ते पाहता मॅचमध्ये मजा येईल यात शंकाच नाही आहे. आणि हे क्रीडांगण आणि खेळपट्टी खास करून पहिल्या दिवसापासून पाहतोय गोलंदाजांसाठी अनुकूल आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं लॉप केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे
आणि नितीनच्या हातामध्ये जाऊन हा झेल विसावलाय. खेळ संपलाय. गुरु म्हात्रे यांचा देखील चांगला प्रयत्न त्यांचा होता, परंतु मोठा फटका खेळत असताना ते कॉडब्यांच्या माध्यमातून झालेत बाद. 6वा धक्का परतावं लागतंय ते गुरु म्हात्रे यांना देखील. डीजे विलंब आपण करू नका ही सूचना आहे. अंतिम षटक नितीन पाटील यांचा वापर. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 40+ माध्यमातून देखील अतिशय चांगली कामगिरी आपल्याला वाकलन संघाची पाहायला मिळते. कारण की अगोदरच मी म्हटलं होतं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट 40+ माध्यमातून देखील अतिशय प्रगत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की ज्या पद्धतीनं असोसिएशन त्यांची आहे, संघाच्या बांधण्या पाहतो जवळजवळ 60-65 संघ त्यांचे पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा देखील होतात. अनेक संघ तिथे सहभागी होतात. अर्जुन शेठ पाटील जे त्या संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि एकंदरीत पारितोषिकं देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीरच्या बाईक देखील ह्या खेळाडूंसाठी तिथे निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल पंचांकडनं आणि ज्या पद्धतीनं त्यांचं ब्रीद वाक्य आहे की एक धाव आरोग्यासाठी आणि ते ब्रीद जपलं जातं आणि भरपूर खेळाडू आता 40+च्या माध्यमातून मैदानावरती येतात आणि क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव बॅक टू क्रिकेट. नितीन पाटील राऊंड द विकेटनं फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक परंतु नाहीये कोणताच, कारण की इनफिल्डच्या वरतून हा बॉल मागे निघून चाललाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. कंप्लीट होईल की नाही पाहावं लागेल, परंतु तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. फिटनेसचा इश्यू ज्याला आपण म्हणतो, की ह्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. धावत असताना आपल्याला आपला फिटनेस हा दाखवावा लागतो. समाजसेवक नारिवली संघ खेळणार आहे, तर नारिवली संघ उपस्थित आहे. वडवली संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला सहकारी पाठवायचा आहे. फटका अतिशय चांगला आहे. ताकद तर दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बढतील दर्शक. चेंडू सीमारेषा पार आणि हा दमदार षटकार आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ध्रुवेशला आपण पाहतोय, परंतु काय जबरदस्त टोला त्याने दाखवला. अगदी जर आपण विचार केला तर 8व्या क्रमांकावरती तो आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंगमध्ये खोली आहे असं दाखवून देतोय. ग्रामीण क्रिकेट मिळून ज्या पद्धतीने खेळाडू खेळतात ना, 11वा खेळाडू आला तरी देखील तो षटकार ठोकण्याची ताकद दाखवतो आणि ती ताकद या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. पुढील चेंडू आणखीन एखादा येईल का? एज लागली आहे. चाललाय बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेनं अगदी गोलीच्या वेगानं. स्क्रीनला धडक देणारा हा नशिबाचा चौकार. आपण नेहमी म्हणतो नसीब बहादुरी का साथ देता आहे आणि ती बहादुरी दाखवली ध्रुवेशनं आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार आणि या बॉलवरती चौकार. दसका दम 8व्या क्रमांकावरती येऊन त्याचा पाहायला मिळतो. धावा धावपळकावरती आता 32 धावा.
मागच्या मॅचमध्ये देखील 34 बनवल्या होत्या आणि त्या डिफेंड केल्या होत्या, म्हणजे मॅच बनेल, मॅच रंगेल यात शंका नाही आहे. आणि हे क्रीडांगण ज्या पद्धतीनं मी म्हटलं तर प्रॉपर आहे, कारण की ह्या ग्राउंडचा विचार केला तर षटकार इतक्या सहजासहजी ह्या ग्राउंडवरती पाहायला मिळत नाहीत, ते पाहता मजा येईल. इथे देखील फटका चांगला आहे, बॅकफुट पंच. हा खेळाडू कुठे होता असा प्रश्न त्यांचे चाहते देखील विचारतील, कारण की 3 चेंडू फेस केले, 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार टोकला आणि धावफलक त्यानं पोहोचवलं 36 वरती. अर्थातच पाठबळ आपल्या गोलंदाजांसाठी त्याने निर्माण केलं. तर सन्माननीय बलिरामजी घरत आयोजन करता आहेत, त्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. 36 बदल्यात 37चं टार्गेट कशा पद्धतीनं पार होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन. आणि दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमचे सिनियर कॉमेंटेटर, महागुरू म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे अनेक वर्ष, खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी ॲज अ समालोचक म्हणून त्यांनी जरूर वेचलेत. तर जगदीशजी पाटील सरांकडे आपण वळू खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच साई पाटील सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण करतो या ठिकाणी सन्मान करूया, काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं सन्मान करू. आमचे धरणागावचे रतनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलं आहे, त्यांचं स्वागत केलं जाईल. चला, टीम वडवली संघाचे कॅप्टन आपण सुद्धा या, टॉस केला जाईल. दत्ताजी पवार धरणाके, आमचे दत्ताशेठ पवार उद्योजक, यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. मी या स्पर्धेचे आयोजक आमचे संतोषदादा पोरजी, मोहनदादा आहेत, त्याचबरोबर किशोर असतील, यांना सुद्धा इन्व्हाइट करतोय. आमिर पोरजी, मनोहर दादा पोरजी हे सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचं सुद्धा आपण करू स्वागत. चला, टीम वडवलीचे कॅप्टन तासाठी या. के त्याचबरोबर पुढचा सन्मान करतोय, मोठ्या मोठ्या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत. चेंजदगी मोडवली संघाला सुद्धा बऱ्याच वेळा त्याने पुरस्कृत केलंय. आणि आज अंसिका 11 वाकण संघाचे पुरस्कर्ते नितीन केनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेत का पण ते दोघं जण? आमिरपूरजी संपर्क. चला, आता सामना सुरू होतोय वाकलन आणि त्याच्या विरोधात देसाई संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि खऱ्या अर्थाने लढाई आता प्रतिष्ठेची. त्यामुळे जरी सुद्धा कमी धावा असल्या, मगाशी सुद्धा फक्त 34 धावांवरती सामना त्याने डिपेंड केला. आणि आता सुद्धा पाहतोय धावा बनवल्यात ते आता 36 बनवल्यात.
37चं टार्गेट आहे, लक्ष्य आहे. फिरकीचं माहेरघर म्हटलं की देसाई संघ आणि दुसरीकडे वाकण संघ ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये खळबळ माजवली. गेली कित्येक वर्ष रेग्युलरच्या वतीने सुद्धा या संघाचा आज महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेला सुपरस्टार क्रिकेटचा केतन वामन म्हात्रे आज सर्वात श्रीमंत खेळाडू, ग्रामीणचा 39 बाईक, 6 फोर व्हीलर आणि विविध प्रकारचे पारितोषिक जिंकणारा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू केतन म्हात्रे आज याच गावातून बिलॉंग करतो आणि आज पोटीप्लचा संघ त्या ठिकाणी खेळ करत असताना पाहा मिळतोय. त्याच्या विरोधात देसाई संघ. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. नितीन पाटीलच्या जोडीला हनुमान म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे स्टार्ट दिला होता याच दोन खेळाडूने, मात्र तेव्हा संघ त्यांच्या समोर पाहिला तर दैसर होता. मात्र आता देसाई आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक सोपान भोईर. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये चौकार खेचला होता तसाच चौकार पहा मिळतोय. 4 धावा पहिल्या चेंडूवरती आगाज आणि आक्रमणाला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्या. डीपमध्ये फिल्डर रुपेश उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. मिसअंडरस्टँडिंग झाली होती. मात्र मैदानामध्ये चित्त्याच्या चपळाईने पलायन करणारा हनुमान म्हात्रे ला पाहतोय आपण. सातत्याने त्याची चांगली रनिंग बिटवीन द विकेट असे सातत्याने पहा मिळतोय आपल्याला. तोच हनुमान म्हात्रे. 2 धावा आणखीन मिळाल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चेंडू अगदी स्टंपवरतून जात असताना पाहायला मिळाला. क्रॉस अँगलने खेळायचं होतं नितीन पाटीलला. मागच्या सामन्यात 34 धावांचं योगदान, मागच्या सामन्यात सुद्धा चांगलं योगदान त्याचं राहिलं होतं, 34 धावांचं. दूरवरून फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. दोन चौकार, एक दुहेरी धावा आल्यात. एकूण 10 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. टार्गेट आहे ते मात्र 37 टू विन. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळत असताना दुर्वेश होते. एक धाव मिळाल्या. दोन्ही संघ पाहतो एक एक सामना जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच जिंकत असताना देसाईने अंतरलीला परास्त केलं तर वाकळणने दहिसर संघाला परास्त केलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन चांगली होती का पाहिलं जाईल त्या ठिकाणी पाहतोय आपण. या तिसऱ्या पंचांना रेफर केलं वाईटसाठी, कारण अगदी दूरवरती चेंडू होता. पाहावं लागेल. एक्झॅक्टली चेंडू आमचे अरविंद म्हात्रे आहेत तिसरे पंच. फेअर डिलिव्हरी आहे. चला वडवली नारिवली. चला टॉससाठी या. शेवटचा चेंडू डॉट फेकला जातोय सोपान यांच्या माध्यमातून. फिरकीचा गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी राहिली होती. या संघाने धावा रोखल्या होत्या. फक्त 34 धावा रोखल्या होत्या 4 ओव्हरमध्ये.
आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अंतरली संघाच्या जवळजवळ 11-12 धावा आल्या होत्या. मग राहिलं होतं काय? गोलंदाज रुपेश मुंडे दुसरं षटक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या एकूण 11. 2 चौकार आले. त्या अनुषंगाने 11 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल करत असताना चित्र आपल्याला वारंवार पाहा मिळतोय. पण त्यांना माहित आहे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळलाय. नितीन पाटीलला पाहतोय वेळोवेळीच सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या अनुषंगाने. दुसरा चेंडू पुढे होऊन केल्यात. फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत मात्र दूरवरती राहिले. आणि तिथे काय झालंय, चेंडूला आतमध्ये ढकायचं होतं. जजमेंट चुकलंय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. पुन्हा एकदा उडवलाय. कॅचिटचा कॉल आहे. नाही आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. एकच धाव. दुसरे धावेचा लास्ट मोमेंटला प्रयत्न केला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. एक धाव. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतं. एकूण धावा झाल्या त्या आता 18 धावा. 18 धावसंख्येची अद्यापी 19 धावेची गरज आहे अद्यापी. पुढे आल्यात. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. दुसरीचा कॉल आहे. हनुमान मात्रे निघाल्यात. वा काय रनिंग बिटवीन द विकेट पहा मिळतोय. 1-2 मध्ये रूपांतर कसं करावं हे दाखवलंय फलंदाजांच्या वतीने. चित्तेच्या चपळाईने या धावा पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. चला वडवलीचे कॅप्टन टॉससाठी यायचं. तकदीर मात्रे. पुन्हा एकदा फुल टॉस. बॅक टू बॉलर्स केले होते. फिल्डर आहेत. पुन्हा 2चा कॉल. पुन्हा 2 धावा कंप्लीट होतील. चला पाणी घेऊन जायचंय. पाणी. आमिर ट्रॉली जाऊ द्या पाण्याची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 22 धावा झाल्यात. आता 12 चेंडू आणि बनवायच्या त्या तुम्हाला आता संख्येची गरज आहे. अक्षय पोरजीचं आगमन झालंय. स्वागत आहे अनिकेत पोरजी. स्वागत आहे अनिकेत पोरजी आपलं. चला 12 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आले. टॉस सुद्धा करू आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस केला जाईल.
मात्र यांना पाहतोय तिसरं षटक 12 मध्ये 15 बनवायचे आहेत. मागच्या मॅच सुद्धा असाच होता, ज्यावेळेस 3च धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या. मॅच तिथं पूर्णपणे टर्न झाली होती. लेट कट केल्यात आणि स्लिपमध्ये सुखदेव काका मात्रे आहेत. एक धाव मिळत असताना आता चेंडू शिल्लक आहेत ते 11 मध्ये बनवायचे आहेत त्या तुम्हाला 14. ओ फटका चांगला आहे. ओ झेल सोडलाय की मॅच आणि षटकार आलाय. 5 जर झेल टिपला असता तर एक चांगला फलंदाज बाद झाला असता, मात्र झेल सुटलाय त्यामुळे 6 धावा आल्यात. आता सामन्यामध्ये वापसी करत असताना अंसिका 11 वाकण संघ. षटकाराला हनुमान मात्रे यांच्या बॅटमधून लॉंगलेगच्या दिशेला विकेट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एज अँड टेकन विकेट मिळाल्या. पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला धक्का. पहिला खेळाडू बाद झाल्यात. 1 डाऊनला किरण भोईर. पहिलं यश मिळालंय. षटकार आला त्यानंतर झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचायचं होतं. टर्न करत असताना या स्लेग बाजच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना पाहा मिळतो आपल्याला. एकने धावसंख्या पुढे सरकते. ते सुद्धा 2 धावा पूर्ण करत असताना 2ने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. षटकाराला विकेट मिळाली. डॉट बॉल लेग बाय झाली आणि त्यानंतर या 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला. अत्यंत चांगल्या धावा झाल्या. ते एकूण आता 32 5 धावसंख्येची गरज आहे. रिवर्स चौकार 4 धावा. स्कोर इज लेवल. नितीन पाटील चौका टोकत असताना मार्क वरती 6 बॉल 1 बनवायचे. तर आमचे व्यासपीठावरती जयशेठ पाटील हे उपस्थित आहेत.
हा नरेश पोरजे यांच्याकडून रमेश पोरजे यांच्याकडून नितीन पाटीलला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि सामना जिंकला वाकण संघाने. जयशेठ पाटील यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांना नाश्ता पाण्यासाठी 1100 रुपये टीमला देण्यात आले. जयशेठ पाटील जे वाकणचे आहेत आणि या संघाचे पुरस्कर्ते पाहतोय आपण. नितीन केनी या संघाचे पुरस्कर्ते आहेत. सामने 2 जिंकल्यात वाकण संघाने सुद्धा. चला आता आणि आता मॅन ऑफ द मॅच राहिलाय